11वी नंतर माझ्या पुढच्या शिक्षणाची दारं बंद होणार होती. 11वीपर्यंत कसा शिकलो ते माझं मला माहिती होतं. स्वतःची खरेदी केलेली पुस्तकं मला कधीच मिळाली नव्हती. परिस्थितीच तशी नव्हती. घरचं जेवण आणि मित्रांची पुस्तकं या बळावर 11वीपर्यंत शिकलो होतो. आज ना उद्या पोटासाठी मुंबईला जावंच लागणार होतं. अस्वस्थ होतो. शिकायला मिळणार नाही याचं दुःख होतं. दिंडी सोहळ्यात मन रमणार नव्हतं. मुंबईला आलो. मुंबईला मावशी होती. जेवणाची सोय तरी झाली. झोपायची सोय मित्रांनी केली. काम नव्हतं. काम शोधत होतो. कोणी ओळखीचा भेटला की म्हणत होतो मला कामाला लावा. चकला स्ट्रीटला महूचा शिंदे कामाला होता. त्याला बोललो. तो म्हणाला कपड्याच्या दुकानात काम करशील का? मी होकार दिला. मला घेऊन तो त्या दुकानात आला. दुकानात खरंच एका नोकराची आवश्यकता होती. मालकापुढे त्यांनी मला उभं केलं. किती शिकलायस? तुला काय काय येतं? असे प्रश्न न विचारता दुकान मालकाने एक कागद पेन पुढे सारला आणि म्हणाला मीटरचा दर अमुक अमुक. इतक्या मीटरचे पैसे किती झाले हिशोब करून सांग. आकडेमोड करायची, बरोबर रक्कम सांगायची. त्यांनी प्रश्न करता क्षणी मी रक्कम सांगितली. आकडेमोड करायलाच लागली नाही. मालक माझ्याकडे बघत राहिला आणि विचारलं किती शिकला रे तू? मी 11वीची परीक्षा दिली आहे. तुला माझ्याकडं नोकरी नाही. शेठ, 11वी शिकलेल्या मुलांसाठी माझ्याकडं नोकरी नाही. साफसफाई करणारा, फडका मारणारा, कपड्याच्या घड्या घालणारा, फुटकळ हिशोब करणारा मुलगा हवा आहे मला. अहो शेठ, मी ही कामं आनंदाने करीन की, पण मला ही कामं तुला सांगता येतील का? लाज वाटेल ना मला. अरे मी फक्त 4थी शिकलो आहे. तुला कोणत्या तोंडाने काम सांगणार? शेठ, पण मला कामाची खूप आवश्यकता आहे हो. प्लीज प्लीज जा बाबा तू. विषयच संपला. मी बाहेर पडलो. मावशी पागडीवर घेतलेल्या जागेत घरगुती खानावळ चालवत होती. तिची खोली म्हणजे दिव्य होतं. 15 बाय 10च्या खोलीत 4 कोपऱ्यात 4 बिऱ्हाडं होती. 4 बिऱ्हाडांच्या मध्ये कसलंही पार्टिशन नव्हतं. खानावळीकडे जेवायला येणारा प्रत्येक माणूस शक्यतो आपला डबा घेऊन जायचा. कोणी तिथंच जेवायचं म्हटलं तर मावशीची वटवट चालू व्हायची. ती तरी बिचारी काय करणार? जेवणाऱ्याला बसायला जागा तर नको का? मावशी बालविधवा होती. तिला मुलबाळ नव्हतं. कोणाचाही आसरा नव्हता. 5-25 लोकांना ती जेवू घालत असे. खर्च वजा जाता 4 पैसे सांभाळून होती. तिला जवळची माणसं आम्ही, पण ती सतत आमच्यापासून भिवून असायची. तिला वाटायचं ही परिस्थितीने नागडी माणसं जवळ आली तर म्हातारपणी माझं काय, म्हणून ती आम्हाला दूर ठेवायचा प्रयत्न करायची. माझ्यासमोर मार्ग नव्हता. नोकरी लागत नव्हती. 6-7 दिवस गेले. फुकट खायचं कसं? त्यात मावशीची कुरकुर सुरू झाली. त्यावर मीच तोडगा काढला. पहाटे 4 वाजता मी मावशीकडे यायला लागलो. चपात्या भाकरी भाजायला मदत करायला लागलो. 10 वाजता डबा घेऊन गिरणीत जाई. भाजीपाला खरेदी करायला लागलो. तरी मावशीची कुरकुर. तेही माझ्या आईला लागणारं बोलणं. जग्या, तुझ्या आईनं पारीनी बुडिवलं की मला. 11 पुतळ्या होत्या. नडली म्हणून गहाण ठेवाय दिल्या. 200 रुपये काढले, पण रांडनं फेडले का? नाही. मीच तुमच्याकडं आले तेव्हा मारवाड्याकडनं सोडवून आणल्या. 430 मोजले. रोज असंच काही ना काही. पण ऐकून घेण्याशिवाय माझ्यापुढे पर्याय नव्हता. काम काही लागत नव्हतं. दळण टाकून झालं, भाजीपाला आणला की गावाकडच्या कामगारांकडे काम विचारायला जाईल. पण काम मिळत नव्हतं. मावशीकडे सोनगावचा एक म्हातारा जेवायला होता. खानावळ्या होता. त्याला मी विनंती केली. त्यावर तो म्हणाला अरे बाबा, मी हातगाडी वाढणारा माणूस. माझा वशिला किती असणार? मी म्हणालो तुमच्याबरोबर मी हातगाडी वडीन की. म्हातारा हसला आणि म्हणाला अरे बाबा, या मुंबईत एक वेळ ट्रक चालवणं चांगलं, पण हातगाडी वडणं लय अवघड. कोण कधी उर्राव चढल सांगता येत नाही. त्यात तो एक कावळा पोर. उन्हानं तापला ना तर येतळून जाशील. मी हेका सोडला नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर हातगाडी ओढायला सुरुवात केली. काथ्या बाजार, मस्जिद बंदर या भागात हातगाडी ओढायचो. वरून ऊन, घामाच्या धारा, 8-8 दिवसांचे अंगावर कपडे. 8 एक दिवस मी त्या म्हाताऱ्याबरोबर हातगाडी ओढली. माझी दया आली त्या म्हाताऱ्याला.
तो मला मिरची गल्लीमध्ये सन केमिकल इंडस्ट्रीत घेऊन गेला. नाव जगन्नाथ. हे काय नाव आहे का? जगन्नाथ. मी जगत म्हणेन. माझी काहीच तक्रार नव्हती. जाडलोट करावी लागेल, काला करावा लागेल, करीन. काला म्हणजे काय माहीतच नव्हतं, तरी हो म्हणालो. पगार 40 रुपये देईन. मी खुश. शिकला किती? इयत्ता 4थी. मी जाणीवपूर्वक खोटं बोललो. चकला स्ट्रीटमधली नोकरी माझ्या 11वी शिक्षणानं गेली होती. आता ही घालवायची इच्छा नव्हती. ठीक आहे, ये उद्यापासनं. मी दुसऱ्या दिवशी कामावर गेलो. जाडलोट, कटका, पाणी भरणं, काला करणं, मरण यातना होत होत्या. कसली कसली केमिकल्स एकात दुसरी मिसळायला लागत. त्यांचा उग्र वास, धूळ, धूर, अगदी घाम फुटायचा. कपड्यांचा तर सत्यानाश. त्यातच माझ्याकडे एकच शर्ट आणि एकच पायजामा. तोच धुवायचा, तोच घालायचा. रोज थोडाच धुणार, आणि धुणार कुठं? धुवायला रोजचं साबण. 7-8 वाजेपर्यंत चपात्या भाजायच्या, दळणं दळून आणायची. भाजीपाला खरेदीला मावशीला माझी मदत होतच होती. मला नोकरी लागली तशी मावशी बिघडली. या 4-8 दिवसाचं जाऊ दे, खाल्लं म्हणेन माझ्या बहिणीच्या पोरानं, पण आता नोकरीला लागलायस. ईस मला द्यायचे महिन्याच्या महिन्याला. तुला माहिती आहे मी खानावळीत 30 घेते, तू 10 कमी दे. आणि तुला खाया बी काय कमी नाही लागत. 4-4 चपात्या हाणतोय, तरी पण तू आपला ईस दे. नाही तर तुझी आय पारी म्हणून पोराकडनं खानावळ घेते. इथं शेत नाही, नवरा कारखान्यात नाही. ताटावर बसलं की तिचं तोंड चालू व्हायचं. तोंडातला घास तोंडात फिरायचा. जेवूच नाही असं वाटायचं. मावशीचं तोंडच पाहू नये असं वाटायचं. मी डोक्यात गणित मांडलं. 10 घरी आईला पाठवायचं, 20 मावशीची खानावळ, 10 रुपयात आपलं भागवायचं. पण हे सगळं पगार झाल्यावर आत्ता चालूला काय? मावशीची किरकिर ताटावर बसल्यावर सुरू होई. तरी मी कामावर जाईपर्यंत चपात्या भाजत होतो. माझं पोटभर जेवण होतच नव्हतं. दुपारी कडकडून भूक लागायची. शाळेत असताना दुपारी जेवायची सवय होती. आता सकाळी 8-8:30लाच जेवायला लागत होतं, तेही मावशीच्या भुणभुणीत. 4-5च्या दरम्यान शेठ मला भेळ आणायला पाठवायचा. ओली भेळ, 2 रुपयाची भेळ. मी भेळ आणायला सॅम्युअल स्ट्रीटवर जायचो. भैयाकडून भेळ घ्यायचो. तोंडाला पाणी सुटायचं. तो भेळ तयार करताना तर अक्षरशः गुटक्या गिळायचो. तीच अवस्था शेठ भेळ खाताना व्हायची. तो एकटाच खायचा, मला कधी देतच नव्हता. एकदा मला खूपच भूक लागली. 2 रुपयांची भेळ घेण्याऐवजी 1.5 रुपयाची भेळ शेठसाठी घेतली आणि 8 आण्याची भेळ मी खाल्ली. त्या दिवशी खूप घाबरलो, चोरी पकडली गेली तर. पण शेठचे काही ते लक्षात आलं नाही. मग मी रोजच 8 आण्याची भेळ खायला लागलो. एकदा मला शेठनी एक पाकिट पोस्टात रजिस्टर करण्यासाठी दिलं. मी माझ्या ज्ञानाप्रमाणे त्या पाकिटाला परतीची पोचपावती लावली. पोस्टात पाकिट दिलं. 3-4 दिवसांनी पोचपावती आली. शेठने विचारलं, काय रे, हे पावतीवरचं अक्षर कोणाचं? माझं. मी भेदभेद म्हणालो. नाही, खरं नाही वाटत. तू 4थी शिकलेला, असं अक्षर असनच कसं? शेठाव, मी नोकरी मागताना खोटं बोललो. मला नोकरी पाहिजे होती कोणती, म्हणून खोटं बोललो मी. मला वाटलं आता माझी नोकरी गेली. मी चकला स्ट्रीटमध्ये घडलेली गोष्ट सांगितली. पुन्हा पुन्हा खोटं बोललो, त्याबद्दल क्षमा मागितली. आता ही नोकरी जाणार असं मला खरंच वाटलं. तुझा पगार मी 70 रुपये केला, शेठ म्हणाला. मी खुश झालो, अतिशय सुखावलो. एक दिवशी माझा चुलत भाऊ बबन शिंदे म्हणाला, आज सुट्टी आहे, आप्पाकडे जाऊन येऊ भिवंडीला. आप्पा म्हणजे माझे मोठे भाऊ. तो भिवंडीला पॉवर लूममध्ये कामाला होता. गाडी भाडं? अरे मी करील. कामाबद्दल बोलू आप्पाशी. तुझं इथं हे काम करणं मला बघवत नाही. मला आनंद झाला. नवीन काम मिळणार, मावशीच्या तडाख्यातनं सुटका होणार, या आनंदाने मी तयार झालो. आम्ही दोघं भिवंडीला गेलो. मी अचानक आल्याचं बघून आप्पांना धक्का बसलेला असावा. मला त्यांनी खालीवर बघून घेतलं. बराच वेळ काही बोलला नाही. जगन एवढा शिकला, पण त्याच्या नशिबे कामकाज करायचं आलंय. मी लय ठिकाणी शब्द टाकले, पण मुंबईत कुठं जमत नाही म्हणून आलो. इथं कुठं तरी. माझी हालत बघतोय ना बबन. रमेश खानावळी जेवतो, खोली नाही, माझ्या पगारात माझं भागत नाही, आणखीन याचं कुठं बघू मी? आप्पा म्हणाले. मी नाराज झालो. माझ्या अंगावर तोच पायजामा, तोच एकुलता एक शर्ट होता. मी तसाच बसून राहिलो.
बबन आणि आप्पा बोलत होते. मला भूक लागली होती. आप्पा जेवणाबद्दल काही बोलतच नव्हते. आम्ही निघायची भाषा करत नव्हतो. आप्पा जेवणाबद्दल बोलायला तयार नाही. पण माझ्या पोटात उंदरांनी कुरतडायला सुरुवात केली. ही पॅन्ट घाल, हा शर्ट घाल. आप्पांनी मला त्यांची पॅन्ट शर्ट दिली. मी घातली. चला जेवून येऊ. आप्पाची पॅन्ट शर्ट मला भलते सैल होत होते. पॅन्ट करगोट्याखाली अडकवली होती. ढगळम शर्टाच्या बाया दुमडून घेतल्या होत्या. आप्पा नेहमी जेवत त्या खानावळीत आम्ही आलो. कोणी कोकणस्थ बाई आपल्या घरी खानावळ घालत होती. जेवण चांगलं होतं. त्याहून ती बाई खूप चांगली होती. आस्थेने माझी विचारपूस केली. मला आग्रहाने वाढलं. जेवताना मी मावशीशी तुलना करत जेवलो. निघताना काकून जाणे पाया पडलो. त्या बाईंनी माझं कितीतरी कौतुक केलं. किती माणसं येऊन गेली. कोणी पाया पडलं नाही. मुलगा गुणी आहे वगैरे वगैरे म्हणाल्या. आम्ही निघालो. मला दुसरा एक आनंद झाला होता. आप्पा कामाबद्दल काही बोलले नसले तरी अंगावरची शर्ट पॅन्ट मला मिळाली होती. आम्ही निघालो तसे आप्पा म्हणले, जगन पॅन्ट शर्ट काढून ठेव, तुझे कपडे घाल. मी माझा पायजमा शर्ट घातला. मेल्या मनाला काही वाटलं नाही. आलो मुंबईला. आप्पांकडे तेवढी शर्ट पॅन्ट असल्याने त्यांनी ती काढून घेतलेली असणार. 4 दिवसात आप्पा मुंबईला आले. त्याच दिवशी माझा पगार झाला होता. मी 20 रुपये मावशीला दिले. रात्री मावशीकडे दोघेही जेवलो. काकून जाणे त्या दिवशी मावशी भलतीच खुश होती. आप्पांनी मला भिवंडीत नोकरी पाहिली होती. आम्ही त्याच रात्री भिवंडीला आलो. भिवंडीतलं काम माझ्या आवडीचं होतं. पॉवरलूममधल्या कामगारांची हजेरी ठेवणं, आल्या गेल्या मटेरियलची नोंद ठेवणं, तयार झालेल्या कपड्यांच्या मोजून घड्या घालणं, तागे बांधणं आणि पगार होता महिना 90 रुपये. 8-15 दिवस काम केलं आणि एक दिवशी दादा भिवंडीला आले. माझे सगळ्यात मोठे भाऊ. तो पास झाला. मी त्यावेळी मॅट्रिकची म्हणजे 11वीची परीक्षा पास निश्चित होणार आहे मला माहिती होतं. मला त्यात आनंद व्हायचं कारण नव्हतं. कॉलेजची दारं माझ्यासाठी बंद होती हे सुद्धा मला माहिती होतं. दादा पुढे म्हणाले, अरे मार्क खूप पडले. एवढे मार्क भेटून तुला हिथं असलं काम करायला ठेवणं योग्य नाही. लोक आम्हाला नावं ठेवतील. आबा म्हणले त्याला घेऊन ये म्हणून आलो. हा पण माझ्या शिक्षणाला पैसे. अरे DEDला गावातल्या पोरांनी अर्ज केलेत. तुझ्या गैरहजेरीत बेलोशे गुरुजींनी तुझ्या नावाने अर्ज केला आहे. तो अर्ज वेळेत करायला लागतो म्हणे. नाही ते ठीक आहे पण माझ्या शिक्षणासाठी पैसे कोण देणार. अरे तो हुशार आहे. बेलोशे गुरुजी म्हणले 50 रुपये स्टायपेंड भेटन. हो पण साताऱ्यात राहायचं, जेवायचं, पुस्तक वह्या त्या 50त कसं भागणार. अरे मी 10 पाठवत जाईल ना, दादा म्हणाले. मी सातारला क्रांती स्मृती DED कॉलेजमध्ये हजर झालो. पहिलीच बॅच. हॉस्टेलमध्ये राहायची सोय झाली. मेसमध्ये जेवणाची सोय झाली. मेसचे 40, हॉस्टेलची फी 6 रुपये, राहिले 4 रुपये. पुस्तक वह्यांचा प्रश्न होता. दादांनी 10 पाठवले तर 14 रुपयात तेही करता येणार होतं. मी खुशीत होतो. आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजला जाता आलं नव्हतं. किमान DED कॉलेजला जाता आलं. कमी होतं काय. 8-10 दिवस झाले. या 8-10 दिवसात माझ्या अंगची वैशिष्ट्ये शिक्षकांना ज्ञात झाली होती. माझं सुंदर अक्षर सर्वांना आवडत असे. वर्गात मी पहिल्या बेंचवर बसे. उत्तरं फटाफट दे. त्यामुळे मला सरांनी वर्गातनं सेक्रेटरीज करून टाकलं. मला ऑफिसमध्ये शिपायांनी बोलवलं. प्राचार्य होते RL पोद्दार. फार मोठा माणूस. अनेक वर्ष हायस्कूलमध्ये शिकवून निवृत्त झालेले. त्यांचा सेवाकाल मुख्याध्यापक कार्यानंच अधिक गाजलेला. आदर्श शिक्षक, उत्तम प्रशासक म्हणून लौकिक, स्वभाव कडक. त्यांनी का बोलवलं मला कळेना. मी भीतभीत आत गेलो. म बेलोशे तुमचे कोण. आईच्या भावाचा मुलगा येऊन गेले ते. दडपण वाढलं. दोघांचं काय बोलणं झालं कळलं नाही. म बेलोशे शिक्षक संघटनेत आणि शिक्षक म्हणून फार मोठा माणूस. म बेलोशे यांचं गावातही चांगलं वजन. बेलोशे गुरुजींच्या समोर साधी तंबाखू कोणी खात नसे. म्हाताऱ्या माणसातही तेवढी धडाडी नव्हती. ठीक आहे जा तू. बेलोशी गुरुजी काय बोलले कळलं नाही. मी विचारू शकत नव्हतो. सुट्टीत मी गावी आलो. बेलोशी गुरुजी भेटले. ऐकून समाधान वाटलं. मी तुझ्यावर लक्ष राहावं म्हणून प्राचार्यांना भेटायला आलो होतो तर तेच म्हणाले, मुलासारखं प्रेम करावं असा तुमचा जगन्नाथ आहे. काळजी करू नका. आनंद वाटला रे ऐकून. वर्ग चालू होता म्हणून तुला भेटलो नाही.
आता तुझी जबाबदारी वाढली. प्राचार्यांचा विश्वास अर्थ ठरवण्याची जबाबदारी तुझी. मी बोललो नाही काय. कॉलेजचा मी GS झालो. माझ्या वक्तृत्वाने, हस्तकलेनी, चित्रकलेनी, हस्ताक्षराने आणि माझ्या अभ्यासातल्या हुशारीने मी विद्यार्थी प्रिय झालो. एकदा एक प्राध्यापक रजेवर होते. त्यांच्या तासाला दुसरे शिक्षक आले नव्हते. वर्गात गोष्ट सांगण्याची टूम निघाली. 4-2 विद्यार्थ्यांनी गोष्टी सांगितल्या. मग मी उभा राहिलो. गोष्ट सुरू झाली. बोलत होतो. मुलं ऐकत होती. तासाची घंटा झाली. नव्या विषयाचे प्राध्यापक वर्गात आले. काय चाललंय? सर, शिंदे गोष्ट सांगतोय. हो का? सांग सांग, मी पण ऐकतो. ते मागच्या बाकावर जाऊन बसले. मी गोष्ट सांगत होतो. मुलं ऐकत होती. प्राध्यापक ऐकत होते. पुन्हा तास संपल्याची बेल झाली. नवे प्राध्यापक वर्गात आले. त्यांना मागे बाकावर बसलेल्या प्राध्यापकांनी सांगितलं, या इकडे या, बसा, शिंदे गोष्ट सांगतोय. तेही प्राध्यापक मागे जाऊन बसले. माझी गोष्ट चालूच. शेवटचा तास संपला. गोष्ट संपली नाही. सगळे प्राध्यापक मागच्या बाकांवर बसून होते. दुसऱ्या दिवशी सगळे प्राध्यापक मागच्या बाकावर बसले. शिंदे, तुझी गोष्ट सुरू कर. दीक्षित सर म्हणाले. मी गोष्ट सुरू केली. बोलत होतो. सगळे मन लावून ऐकत होते. प्राचार्य पोद्दारही येऊन मागच्या बाकावर बसले. बेल नाही, मधली सुट्टी नाही. कुणाला कायचं भानच नव्हतं. माझी गोष्ट सुरू. संध्याकाळ झाली. मी स्वतःहून गोष्टीचा अंत केला. प्राचार्य माझ्याजवळ आले. कुठल्या कादंबरीतली गोष्ट ही? मी गांगरून गेलो. कुठे ऐकली होतीस गोष्ट? सर, मी माझ्या मनाची सांगितली. माझं चुकलं सर. मी कसा तरी भीतभीत म्हणालो. नाही चुकला नाहीस तू. आज बोलला आहेस, पण आता लिहित राहा. फार मोठा लेखक होशील तू. अरे 1.5 दिवस मनाची गोष्ट सांगणं ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. माझ्या आनंदाला मर्यादा राहिली नाही. मी आनंदात हिंदकळत असताना भोसले शिपाई जवळ आला. 4 महिन्याची मेसची फी नाही भरली, उद्यापासून तुझं जेवण बंद. माझ्यावर आकाश कोसळलं होतं. क्रांती स्मृतीला आमच्या वर्गानंच D.Ed कॉलेज सुरू झालं होतं. शासकीय दरबारात अजून घोळ चालू होता. मान्यतेपासून अनेक गोष्टी व्हायच्या होत्या. त्यामुळे आमची स्टायपेंड आली नव्हती. मला स्टायपेंड मिळाली नव्हती. फी भरली नाही. दादा म्हणाले होते 10 रुपये पाठवीन, पण त्यांनीही पाठवले नव्हते. ते तरी काय करणार? पैसे पाठवायला हवे होते. आत्तापर्यंत मी पुस्तकं घेतली नव्हती, वह्या घेतल्या नव्हत्या. आज स्टायपेंड येईल, उद्या स्टायपेंड मिळेल अशा विचारात होतो. आणि त्यातून आता जेवण बंद. घरी निघून जावं तर ST भाड्या एवढेही पैसे नव्हते माझ्याकडे. आणि घरी येऊन पैसे कोण देणार होतं? पाचगणीच्या ST स्टँडवर हमाली करणारे माझे आबा, का लोकांच्या शेतात रोजानं मजुरी करणारी माझी आई? आप्पा दादा बाहेर होते. तरी घरात मोठी वहिनी, आप्पांची बायको, माझ्या 2 बहिणी, माझा धाकटा भाऊ महादेव, आई आणि आबा अशी 7 तोंडं खाणारी. मी स्टायपेंडची वाट बघत बसलो. चहा नाही, नाश्ता नाही. कॉलेजला जायचो. दुपारी सगळी मुलं मेसमध्ये गेली की मी मुद्दाम बाहेर सटकायचो, हवा खाऊन यायचो. पहिला दिवस उपवास, दुसरा दिवस उपवास, 7 दिवस उपवास. आता आम्ही पडून होतो. हातपाय हलवण्याचंही अंगात त्राण नव्हतं. मागे एकदा माझ्यावर भूकबळीची वेळ आली होती. त्यावेळी माझ्या आईने दुसऱ्याच्या शेतात चोरी करून मला जीवदान दिलं होतं. आता मी निश्चित मरणार होतो. कुलदैवताचं नाव घेणं आणि सुकल्या ओठावर सुकली जीभ फिरवणं या पलीकडे माझ्या हातात काही नव्हतं. कोणत्याही क्षणी या जगाचा मी रामराम घेणार होतो. आणि अचानक पांडुरंग बेलोशे नावाचा एक माणूस माझ्या खोलीत आला. तो माझ्या गावावरनं सातारला काही कामानिमित्त आला होता. आईने त्याच्याजवळ चिरगुटात बांधून 2 भाकरी, चटणी आणि 5 रुपये दिले होते. मी भाकरीवर तुटून पडलो. तरतरी आली. पाणी प्यायलो आणि काटवलीचा रस्ता धरला. पुन्हा मुंबईला जायचं. नको ते कॉलेज, नको ते उपवास. मी कॉलेजला रामराम ठोकलं, घर गाठलं. 8 एक दिवस गेले. पोस्टमननी पत्र आणून दिलं. चिरंजीव जगन्नाथ, अनेक आशीर्वाद. पत्र मिळताच निघून ये. नाही आलास तर मी तुझ्या घरी येईन. अनेक आशीर्वाद. खाली सही होती प्राचार्य R.R. पोद्दारांची. आई आबांनी आग्रह केला. मी पुन्हा कॉलेजला सातारला गेलो. आता मला नव्याने आई आणि वडील लाभले होते. पोद्दार सरांना मुलगा नव्हता. त्यांच्या सौंनी मला मुलगा मानलं. प्राचार्य R.R. पोद्दारांनी बापाची जबाबदारी स्वीकारली.
आई आपुलकीचा पदार्थ हौसेनं खायला घालायला लागली. मी सुट्टीत त्यांच्या घरात रमायला लागलो. D.Ed कॉलेजमधले ते सोनेरी दिवस भुर्र भुर्र पळत होते. आता स्टायपेंडही वेळेवर मिळायला लागला होता. पहिल्या वर्षाचं गॅदरिंग अक्षरशः जगन्नाथ शिंदे यांचंच होतं. जगन्नाथ शिंदे GS, जगन्नाथ शिंदे अभ्यासात पहिला, जगन्नाथ शिंदे बेस्ट स्टुडंट, जगन्नाथ शिंदे अभिनयात पहिला, सगळ्या विषयात पहिला. गॅदरिंगच्या प्रमुख पाहुण्यांनी माझी मुक्तकंठानं प्रशंसा केली. पहिल्या वर्षाची परीक्षा जवळ आली. मी वह्या घेतल्या होत्या. पुस्तक घेणं मला परवडणारं नव्हतं. इतर विद्यार्थ्यांच्या पुस्तकांवर मी शिकत होतो. नोट्स काढायची सवय मला तिथे लागली, कारण परीक्षेच्या काळात मला पुस्तकं कोणी देणार नव्हतं. म्हणून मी नोट्स काढून पेपरच्या आधी वाचे. परीक्षा झाली, सुट्टी लागली. पोस्टानं माझा रिझल्ट गावी आला. मी वर्गात पहिला आलो होतो. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. मी अति उत्साहात सातारला आलो आणि पहिला धक्का बसला. संस्थेने पोद्दार सरांना प्राचार्य पदावरनं काढलं होतं. निवृत्तीनंतर संस्थेची गरज भागवण्यासाठी प्राचार्यपद पोद्दार सरांनी स्वीकारलं होतं आणि गरज संपताच संस्थेने त्यांना काढून टाकलं. लोभटे म्हणून एक गृहस्थ प्राचार्य म्हणून आले होते. मी पोद्दार सरांच्या घरी गेलो. डोळे वाहत होते. आईनी धीर दिला. दर रविवारी येत जा, मी वाट पाहीन. अरे आम्ही साताऱ्यातच राहणार आहोत. कमी जास्त सांगत जा, अडलं नडलं मागत जा. मी दुसऱ्या वर्षीही सहकारी मित्रांच्या पुस्तकांवर अभ्यास करत होतो, पण आता नवा अनुभव यायला लागला. मला पुस्तकं द्यायला कोणी तयार होईना. भाडवा आमची पुस्तकं वाचतो आणि पहिला येतो. बघू आता कसा पहिला येतो. मी त्यांच्या पुस्तकांची चोरी करी. ते बाहेर गेले की पुस्तक घेई, नोट्स काढी. शनिवारी बहुतेक ते आपापल्या गावी जात. मी तिथेच राहत होतो. STचा कंडक्टर माझा भाऊबाप नव्हता. त्यामुळे मी शनिवार रविवार त्यांची चोरून पुस्तकं वाचायचो. पेट्या खोलत असे. अक्षरशः चोरी करून मी अभ्यास केला. दुसऱ्या वर्षी मी जिल्ह्यात पहिला आलो. RL पोद्दारांना भेटायला गेलो. त्यांचे डोळे वाहत होते. पुढे 1991 साली मला राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. तेव्हा तर त्यांनी मला छातीशी घट्ट आवळून धरलं. कितीतरी वेळ म्हणाले, जगन्नाथ, तुझ्या पुरस्काराचं मोल फार मोठं आहे. अरे केवळ 17 वर्ष नोकरी करणाऱ्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. देशात आजवर असं कधी घडल्याचं ऐकण्यात नाही. मला तुझा अभिमान वाटतो, मला तुझा गर्व वाटतो. मी कोण मला नाही सांगता येणार, पण RL पोद्दार माझ्या जीवनात आले नसते तर. अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती नसतात. त्या उत्तरांसाठी गाईड नसतात, मार्गदर्शक शिक्षक नसतात. कोणी मार्गदर्शन केलं, उत्तर सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते वादग्रस्त ठरतं. मी कोण आहे समर्पक उत्तर. माझा जन्म कशासाठी, मी त्याच आईबापाच्या पोटी का जन्माला आलो, माझी जात हीच का, हाच का धर्म, हेच का नाव आहे अचूक उत्तर. माझ्या नावाबद्दल अचूक उत्तर आहे, तशी माझी जन्मतारीख नाही. मला नाव नाही. बारसच झालं नाही त्याला नाव असणार कसं. जन्मतारीख कोणी लिहिलीच नाही, त्यामुळे जन्मवेळही नाही. नावरूस नाव नाही, रास नाही. नको असलेल्या मुलीचं नाव नकुसा ठेवतात. मूल जगावं म्हणून त्याचं नाव जगन्नाथ ठेवतात. मलाही जगन्नाथ नाव मिळालं. जगावं म्हणून जगन्नाथ नाव ठेवलं. पुढे शाळेत दाखल करताना गोळे गुरुजींनी जन्मतारीख दिली, लिहिली स्वतःच्या सोयीने. नावाबाबत असं झालं. थोरले दादा, त्यांचं नाव तुकाराम. दुसरा नंबर आप्पांचा, त्याचं नाव साखाराम. त्यानंतर आईला 2 मुलगे झाले, पण ते गेले. त्यातला एक तर म्हणे अक्षरशः देवासारखा दिसायला होता, तोही गेला. माझा जन्म झाला. आईची खात्री, हाही जाणार. दृष्ट लागण्यासारखं रूप, गोरा रंग, नाकी डोळी नजरेत भरणारं सौंदर्य. आई सतत भीतीच्या सावटाखाली. मी जगणार नाही याची तिला खात्री. आमच्या घरातच ओटीवर कूड लावून भीमाई राहायची. तिला एकच मुलगी होती. तीही लग्न होऊन सासरी गेलेली. भीमाई एकटी. नवरा कधीच मागेच गेला होता. भीमाई म्हातारी. तिच्या ओट्यात मला आईने घातलं. भीमाईच्या पुण्यानं तरी मी जागावा अशी आईची इच्छा. आई भित्री. गरिबी 5वीला पुजलेली, त्यामुळे स्वभाव कमालीचा गरीब. आईने मला केवळ भीमाईच्या ओट्यात घातलं असं नाही. घरोघरी फिरून मासे विकायला एक कातकर्णी यायची, तिच्याही ओट्यात मला आईने घातलं. त्या कातकर्णीची पुण्याई मला मिळावी हाही उद्देश असावा आईचा.
हा प्रकार दत्तक देण्यासारखा आहे. पण मूल दत्तक दिलं की दत्तक घेणाऱ्याचं होतं. ओटीत घातल्याने मात्र तसं नाही होत. मी आईजवळच वाढत होतो तरी मला आणखीन 2 आया मिळाल्या. बारसं नाही, नामकरण नाही, सर्व जगन्नाथ म्हणत, म्हणून माझं नाव जगन्नाथ. श्रोते हो, हा होता दुसरा भाग जगन्नाथ शिंदे लिखित डोंगरा एवढी माणसं या त्यांच्या आत्मचरित्राचा. तिसरा भाग उद्या ऐकूयात दीपक रिगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.